निर्मिती ठाम मत। मान तालुक्यातील म्हसवड येथील गणेश झगडे आणि दिनेश झगडे या शेतकऱ्यांनी लाडक्या सोयरा या गायीचं डोहाळे जेवणाचा कार्यक्रम धूमधडाक्यात केला आहे। या अनोख्या डोहाळे जेवणाची म्हसवडसह पंचक्रोशीत चर्चा आहे। गायीला आपण गोमाता म्हणतो, त्याच गायीचे चक्क डोहाळे जेवणाचा अनोखा सोहळा म्हसवड येथील शेतकऱ्यांना केलाय। ग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे, हौसेला मोल नसतं। म्हणजे जर एखाद्या गोष्टीची हौस करायची असेल तर खर्च किती होईल याचा विचार केला जात नाही, आणि हौस करणारा शेतकरी असेल तर मग तर विचारूच नका। अशाच म्हसवड येथील हौशी शेतकरी गणेश झगडे आणि दिनेश झगडे या दोन भावांनी चक्क आपल्या लाडक्या सोयरा नावाच्या गायीचं डोहाळे जेवणाचा मोठा कार्यक्रम आयोजित केला होता। त्यांनी सर्व पै पाहुणे मंडळींना निमंत्रण पाठवले होते। तसेच गावातील सर्व महिलांना आपल्या घरी बोलावून डोहाळे जेवणाचा मोठा जंगी कार्यक्रम साजरा केला। यावेळी एखाद्या गरोदर महिलेचा ज्याप्रमाणे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम होतो अशाच प्रकारे सर्व रीतिरिवाज पार पाडले। दारात मंडप घालण्यात आला, यामध्ये लाईट डेकोरेशन करण्यात आली, गायीला सजवण्यात आले होते, तिची शिंगे रंगवली होती, गोंडे घुंगूर माळा हार घालून गायीला सजवून पंचारतीनं ओवाळण्यात आलं। महिलांनी गोग्रास भरवला आणि ओटी पूजन केलं। सोयरा गायीसाठी हिरव्या सुक्या चाऱ्यासह अनेक पदार्थांनी डोहाळे जेवणाची रंगत वाढवली। सर्व प्रकारची फळे आणली होती, साडी चोळी आणि नारळानं ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला। सर्वांचे गायीसोबत फोटो सेशन झालं। गायीला हिरवा चारा पंचपक्वानाचं जेवण घालण्यात आलं। आलेल्या सर्व पाहुणे मंडळी, महिला आणि ग्रामस्थांनाही जेवणाचा भेद करण्यात आला होता। आठवणीतील क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात आले। या अनोख्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाची म्हसवड पंचक्रोशीत चर्चा सुरू आहे। गणेश झगडे आणि दिनेश झगडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की म्हसवड येथील एका शेतकऱ्यापासून 1 वर्षांपूर्वी गावरान गायीची छोटी कालवड विकत घेतली होती। तिचे आनंदानं सोयरा हे नाव ठेवलं। ही सोयरा गाई आमच्या घरातील समृद्धीचं प्रतीक ठरली। तिला आमच्या कुटुंबानं उत्तम प्रकारे सांभाळले। आमच्या सर्व कुटुंबाला तिचा चांगलाच लाळा लागलाय। तिचे पहिलेच वेत आहे। आमची ही सोयरा गाय फारच गुणवाने, आमच्या घरात आल्यापासून आमच्या घरात लक्ष्मी नांदू लागली अशी आमची श्रद्धा आहे। भारतीय संस्कृतीमध्ये गायीला देव मानलं जातं, तिचाही सन्मान व्हावा आणि तिच्या ऋणातून काही प्रमाणात उतराई होण्यासाठी म्हणून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केलाय। कृषी संस्कृती आणि देशी गायीबद्दल आदर करणाऱ्या या अनोख्या डोहाळे जेवणाला म्हसवडसह परिसरातील शेकडो महिलांनी उपस्थिती लावली। माझे नाव श्रेया दिनेश झगडे। मला गाय खूप आवडते। आमच्या गायीला आता 7वा महिना आहे आणि तिचं डोहाळे जेवण घातलेलं आहे। आमच्या गायीचं नाव सोयरा आहे आणि मला गाय खूप आवडते। आम्हाला देशी गाय पाळण्याची खूप इच्छा होती, आमच्या सर्व कुटुंबांची बी खूप इच्छा होती। आम्हाला ही देशी गाय पाळल्यापासून खूप आनंद किंवा घरातील आनंद वातावरण खूप झाले आहे। ही आमची एक प्रकारची आई असल्यागत मला वाटते। तिला 7वा महिना चालू आहे आणि आमच्या आनंदासाठी तिथे डोहाळे जेवण केले। सबस्क्राइब करा, अपडेट रहा। मान बुलेटिन न्यूज नेटवर्क साठी दौलत नाईक, दहिवडी।